नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये कोरोना संदर्भात आणि इतरही काय घडामोडी घडतायत ते आपण वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूवरून अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्येही निदर्शनं झाली. लूट आणि तोडफोडीच्या घटनाही घडल्या. त्यामुळे तिथल्या महापौरांनी संचारबंदीची घोषणा केली होती. पोलिसांच्या क्रूरतेविरोधात सुरुवातीला लोकांनी शांततेत मोर्चा काढला होता, पण त्याला नंतर हिंसक वळण लागलं. अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनातही निदर्शनं झाली. त्यालाही हिंसक वळण लागलं. निदर्शकांनी जाळपोळ केल्यानं पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष उडाला. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि दुकानांची तोडफोड केली. तसंच पोलिसांची वाहनंही पेटवून दिली. यावेळी चोरीच्या घटनाही घडल्या. निदर्शकांनी मास्क लावून आणि हातात पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी केली. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेतल्या आफ्रिकन वंशाच्या लोकांना बसलाय. संपूर्ण अमेरिकेत आफ्रिकन वंशाच्या मृतांचं प्रमाण जास्त आहे. सोबतच आर्थिक संकटाचाही त्यांना तीव्र सामना करावा लागतोय. अमेरिकेतल्या अटलांटामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निदर्शनं थोपवण्यासाठी पोलिसांनी जादा बळाचा वापर केला होता, असा त्यांच्यावर आरोप आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेचं कॅमेरा फुटेज तपासल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्डच्या सैनिकांनी पेट्रोलिंग केलं. निदर्शनं सुरू असल्यानं त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. निदर्शकांनी पोलिसांच्या कार जाळल्या. जवळपास 400 लोकांना अटक करण्यात आली आहे. निदर्शनाच्या भडक्यामुळे अमेरिकेतल्या अनेक विक्रेत्यांवर दुकानं बंद करण्याची वेळ आली आहे. पोर्टलँड, ओरेगॉन या ठिकाणी लोकांनी महागड्या वस्तूंच्या दुकानांची तोडफोड केली. किरकोळ विक्रेत्यांनाही लक्ष करण्यात आलं. फ्लॉइडला न्याय मिळावा यासाठी ही निदर्शनं सुरू आहेत. न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या 2 पोलिसांनी क्रुझर निदर्शकांमध्ये घुसवल्याचं फुटेज समोर आलंय. न्यूयॉर्क शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी निदर्शनं सुरू आहेत. त्याला हिंसक वळण लागलं. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी थेट क्रुझरच गर्दीत घुसवलं. आंदोलनात 345 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 33 पोलीस अधिकारी आणि 27 पोलीस जखमी झाले आहेत. सलग 4थ्या दिवशीही न्यूयॉर्क शहरात निदर्शनं झाली. आणखी शेकडो लोकांना यासाठी अटक करण्यात आली. पण पहिल्या 3 दिवसांच्या तुलनेत हे आंदोलन शांततेत झालं. नो जस्टिस, नो पीस, हँड्स अप, डोंट शूट अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या. अमेरिकेतल्या मिनेसोटामध्ये रविवारी डाऊनटाऊन मिनियापोलिस या जवळच्या फ्रीवेवर निदर्शकांच्या गर्दीत एक सेमी ट्रेलर घुसवण्यात आला. या ड्रायव्हर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा निषेध म्हणून ही निदर्शनं सुरू होती. फिलाडेल्फियामध्ये ही निदर्शनं सुरू आहेत. पोलिसांनी निदर्शकांवर अश्रुधुराचा मारा केला. पोलिसांनी मोठं चिलखती वाहन वापरून निदर्शनाचं शूटिंगही केलं. अमेरिकेत निदर्शनं सुरू आहेत. 3 दिवसांच्या आंदोलनानंतरही या ठिकाणी काही भागात आंदोलन सुरू असल्यानं याचा फटका इथल्या नागरिकांना बसलाय. दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी शेकडो जणांना अटक केली आहे. अमेरिकेतील मिनियापोलिस भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार निदर्शकांनी व्यक्त केलाय. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होत असून बळाचा वापर करावा लागतोय. मिनियापोलिस भागात जॉर्ज फ्लॉइडला श्रद्धांजली देण्यात आली. निदर्शकांनी फ्लॉइडच्या फोटोवर फुलं अर्पण करत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा दिला. कृष्णवर्णीयांवरील अत्याचार थांबवा, समान वागणूक द्या अशी घोषणाबाजीही करण्यात आली. अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीच्या हत्येवरून कॅनडामध्येही निदर्शनं सुरू आहेत. मॉन्ट्रियल शहरातल्या पोलीस मुख्यालयासमोर आंदोलकांनी फ्लॉइडला न्याय देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. काही वेळातच या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे पोलिसांना पेपर स्प्रे आणि अश्रुधुराचा मारा करावा लागला. फिलिपिन्सची राजधानी मनिलामधलं जनजीवन हळूहळू सुरळीत होतंय. लॉकडाऊन शिथिल केल्यानं ट्रेन, टॅक्सी, शेअर कार किंवा बसची वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे. पण त्यावर मर्यादा असल्यानं लोकांना तासनतास वाट पाहावी लागतेय. शाळा मात्र पुढच्या 2 आठवड्यांसाठी बंदच राहणार आहेत. सलून आणि स्पा अटींसह पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहेत.
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकांसमोर आल्या। विन्सर कॅसल या राजवाड्याच्या आवारात घोड्यावर बसलेला त्यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आलाय। गेल्या वेळी बकिंगहॅम पॅलेसमधून विन्सर कॅसलमध्ये जाताना लोकांना त्यांचं दर्शन झालं होतं। लॉकडाऊनच्या काळात त्यांनी 2 वेळा टीव्हीवरून लोकांना संबोधित केलं होतं। चीनमधल्या वुहानमध्ये रविवारी पहिल्यांदाच एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही। रविवारी वुहानमध्ये 60,000 न्यूक्लिक ॲसिड टेस्ट करण्यात आल्या, पण त्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही। जगातला पहिला कोरोनाचा रुग्ण वुहानमध्ये आढळला होता। 3 महिन्यांनंतर वुहानमधला लॉकडाऊन उठवण्यात आला होता। 2020च्या पहिल्या तिमाहीमध्ये ई-कॉमर्स क्षेत्राचा कल चीनच्या ग्रामीण भागात झपाट्यानं वाढलाय। चीनच्या ग्रामीण भागातली ऑनलाईन रिटेल विक्री 7 अब्ज 94 कोटी डॉलरवर पोहोचली आहे। वाणिज्य आणि कृषी मंत्रालयानं संयुक्तपणे ई-कॉमर्स ऑपरेशन सिस्टम उभी केली आहे। यात आणखी वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। 70व्या आंतरराष्ट्रीय बालदिनानिमित्त चीनमध्ये जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला, जल्लोष करण्यात आला। देशभरामध्ये यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिन्यू या शहरामध्ये किंडरगार्टनमधल्या मुलांनी कोरोनातल्या योद्ध्यांना अनोखी मानवंदना दिली। शिक्षकांच्या मदतीनं या मुलांनी 30 मीटर लांब पेंटिंग तयार केलं। चीन येत्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये आपली पहिली मंगळ मोहीम सुरू करणार आहे। या मोहिमेला चीननं तियानवेन फर्स्ट या असं नाव दिलेलं आहे। पृथ्वी आणि मंगळ ग्रहातलं अंतर 5,50,00,000 किलोमीटर आहे। प्रत्येक 26 महिन्यांनी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येतो। यावर्षी ही घटना घडणार नसल्यानं चीननं याच वर्षीचा मुहूर्त निवडलाय, त्यामुळे मंगळयानाला तुलनेनं कमी इंधन लागणार आहे। अमेरिकेच्या दक्षिणेतल्या सरकारी अधिकाऱ्यांना चक्रीवादळाच्या योजना, कोरोना व्हायरस, सामाजिक अंतर, अर्थव्यवस्था या गोष्टींचा एकाच वेळी सामना करावा लागतोय। चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेक लोक बेघर होण्याची शक्यता आहे। त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय करावी लागणार आहे। कोरोनाचा मोठा फटका नेपाळमधल्या भक्तीपूर या मंदिराच्या शहराला बसलाय। भक्तांना पाठ फिरवल्यामुळे मंदिरं ओस पडली आहेत, त्यामुळे भक्तीपूरच्या लोकांना आर्थिक फटका बसतोय। भक्तीपूर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे। ब्राझीलमधल्या साओ पालो या ठिकाणी सरकारविरोधात निदर्शनं झाली। लोकशाही अशी घोषणा करत मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले। निदर्शकांमध्ये वेगवेगळ्या फुटबॉल फॅन ग्रुपचा समावेश होता। लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणावी याकरता ही निदर्शनं करण्यात आली। अमेरिकेनंतर ब्राझीलला कोरोनाचा मोठा फटका बसलाय। ब्राझीलमधल्या रिओ दी जानेरो या ठिकाणी पोलिसांच्या गुन्ह्यांविरोधात लोकांनी आंदोलनं केली। या आंदोलनाला ब्लॅक लाईव्हज मॅटर असं नाव देण्यात आलं। तिथंही वर्णभेदाच्या तक्रारी आहेत। पोलिसांच्या कारवाईतच 14 वर्षांच्या कृष्णवंशीय मुलाचा मृत्यू झाला। त्यानंतर ब्राझीलमध्ये निदर्शनं पेटली आहेत। रिओ दी जानेरोचे पोलीस दल ब्राझीलमधलं सगळ्यात खतरनाक पोलीस दल समजण्यात येतं। प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय खूप घाईचा होईल असा इशारा ब्रिटनमधल्या शिक्षकांनी दिलाय। सोमवारपासून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येतोय, पण मुलांचं वय लक्षात घेता शाळा मात्र जूनच्या मध्यापर्यंत बंदच असाव्यात अशी शिक्षकांची मागणी आहे। 1 जूनपासून ब्रिटनमधल्या काही शाळा सुरू झाल्यात। रविवारी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या 1936 नव्या केसेस आढळून आल्यात। एक सॅल्व्हेटोरमध्ये मुसळधार पावसाचा फटका शेकडो लोकांना बसलाय। त्यात 7 जणांचा मृत्यूही झालाय। दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे शेकडो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे। संपूर्ण देशात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सततच्या पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे। रोममध्ये अनेक आठवड्यांचं लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर तिथल्या कॉलिसियमवर झेंडा फडकवण्यात आला। गेल्या महिन्यात इटलीत लॉकडाऊनचा दुसरा टप्पा होता। त्यात दुकानं, म्युझियम, स्विमिंग पूल्स, रेस्टॉरंट्स उघडण्यात आली होती। इटलीत आतापर्यंत कोरोनाचे 2,33,019 रुग्ण आढळले आहेत। बोस्नियाच्या कोर्टानं 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि व्यावसायिकांना सोडण्याचे आदेश दिले। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते। चीनमधून 100 व्हेंटिलेटर आयात करण्यात घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। त्यांच्या 30 दिवसांच्या कोठडीची पोलिसांची मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे। कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये 1 जूनपासून लॉकडाऊन सुरू झालंय।
पोलीस आणि लष्कराकडे लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोरोनाची टेस्टिंगही दुप्पट करण्यात आली आहे. अनेक व्यवसाय आणि उद्योगधंदे बंद करण्यात आले. व्हेनेझुएलाची राजधानी कॅकाकॅसमध्ये इंधन भरण्यासाठी लोकांना तासनतास किंवा काही दिवस प्रतीक्षा करावी लागते. तिथे इंधन भरण्यावर कडक निर्बंध घालण्यात आलेत. गॅसोलिनसाठी व्हेनेझुएला सरकारनं दुहेरी दर जाहीर केलेत. गॅसोलिनच्या वाढत्या किमती व्हेनेझुएलामध्ये अनेक वर्षांपासून कळीचा मुद्दा आहे. पोर्तुगालमध्ये रविवारी पहिल्यांदा कॅथोलिक लोकांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. लॉकडाऊनमध्ये पोर्तुगालमधले चर्चही बंद होते. रविवारी चर्च उघडल्यानं अनेक जणांनी चर्चमध्ये गर्दी केली. पोर्तुगालमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 32,000वर पोहोचली आहे, तर 1400 जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश लोकांमध्ये ताप आणि खोकल्याची लक्षणं होती. सोशल डिस्टन्सिंगचं कडक पालन करण्याचे आदेश लोकांना देण्यात आले. व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी अटी शर्ती घालून ते सुरू केले गेलेले आहेत. अमेरिकेतल्या आंदोलनाचं लोण इंग्लंडमध्येही पोहोचलंय. लंडनमधल्या अमेरिकी दूतावासाच्या बाहेर लोकांनी निदर्शनं केली. जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूचा निषेध म्हणून ही निदर्शनं करण्यात येत आहेत. स्पेस एक्सनं रविवारी 2 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पाठवले. डग हर्ले आणि बॉब बेकन या अंतराळवीरांनी अंतराळात झेप घेतली. खासगी अंतराळयान अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच घटना आहे. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकरता काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. अमेरिकेच्या निदर्शनाचं लोण इराणमध्येही पोहोचलं. नागरिकांनी तेहरानमध्ये निदर्शनं केली. विद्यार्थ्यांनी जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा निषेध करत घोषणाबाजी केली. इराणी लोक कृष्णवर्णीयांच्या बाजूने आहेत असे फलक यावेळी झळकावण्यात आले. ब्राझीलमध्ये राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचे समर्थक आणि विरोधक रविवारी समोरासमोर आले. त्यावेळी संघर्ष उडाला. पोलिसांनी यात हस्तक्षेप केला. संघर्ष टळला. लॉकडाऊन उठवावं अशी राष्ट्राध्यक्ष समर्थकांची मागणी आहे. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूवरून अमेरिकेत निदर्शनं सुरू आहेत. मिशिगनमध्येही इथल्या लोकांनी निदर्शनं केली. यात मोठ्या प्रमाणात हिंसेचं वातावरण निर्माण झालं होतं. हाँगकाँगबद्दल चीननं मंजूर केलेल्या विधेयकाला हाँगकाँगमधल्या 2600 पेक्षा जास्त सेलिब्रिटी आणि कला क्षेत्रातल्या मान्यवरांनी पाठिंबा दिलाय. यात प्रसिद्ध अभिनेते जॅकी चॅन यांच्यासोबत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांनी नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या निर्णयाचं समर्थन केलंय. या निर्णयामुळे हाँगकाँगच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या त्रुटी दूर होतील. शिवाय विकास आणि निर्मितीतल्या स्वातंत्र्याची हमी मिळेल असा विश्वास या कलाकारांनी व्यक्त केला आहे. स्पेनमध्ये येत्या 7 जून रोजी आणीबाणी संपतीये, पण आणीबाणी 2 आठवड्यांची वाढ करण्याची मागणी संसदेकडे करू अशी घोषणा पंतप्रधान पेड्रो सॅnchez यांनी केली आहे. स्पेनमध्ये एप्रिल महिन्यात कोरोनानं कहर केला होता. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा आणखी प्रसार रोखण्यात स्पेनला बऱ्यापैकी यश आलंय. कोरोनावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देणं हे स्पेनसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. कोरोनामुळे यावर्षी स्पेनची अर्थव्यवस्था 9% कमी होईल आणि ती पूर्वपदावर यायला 2 वर्ष लागतील असं सॅnchez यांनी सांगितलंय. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. तिथल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 19 लाखांच्या घरात गेली आहे, तर मृतांचा आकडा 1,67,000च्या वर गेलाय. कोरोनाच्या संकट काळात अमेरिकेनं आणि तिथल्या नेत्यांनी लोकांच्या हिताकरता स्वतःच्या फायद्याकडे लक्ष दिल्याचा आरोप होतोय. सेरिब्रल पाल्सी या दुर्धर आजारानं पीडित असलेल्या एका 9 वर्षाच्या ब्रिटिश मुलानं मॅरेथॉन वॉक पूर्ण करण्याचा विक्रम केला. टोबिस वेलर असं या मुलाचं नाव आहे. टोबिसनं 70 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानं 26 मैलांचं अंतर चालवून पूर्ण केलं. विशेष म्हणजे त्याला ऑटिझम हा सुद्धा आजार आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यानं आपल्या आईसोबत व्यायाम म्हणून चालायला सुरुवात केली, पण एका ब्रिटिश व्यक्तीपासून प्रेरणा घेऊन त्यानं चॅरिटी वॉक करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून त्यानं तब्बल 50,000 पाऊंड जमवले. हे पैसे मुलांच्या हॉस्पिटलसाठी आणि विशेष मुलांच्या शाळेसाठी देण्याचा निर्णय टोबिसनं घेतला आहे.
व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी संडे ब्लेसिंग पुन्हा सुरू केलं. संडे ब्लेसिंगसाठी सेंट पीटर स्क्वेअरमध्ये प्रत्येक रविवारी हजारो लोक जमतात, पण यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्या कमी होती. त्यातही जमलेल्या लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं. 3 जूनपर्यंत इटली बाहेरच्या लोकांना व्हॅटिकन सिटीमध्ये यायला परवानगी नाही. जेरुसलेममधील अनेक स्थळं लॉकडाऊन नंतर उघडण्यात आली आहेत. इथली चर्च मशिदी उघडल्यानंतर प्रार्थनेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. जेरुसलेम हे मुस्लिम, ख्रिस्ती आणि ज्यूंसाठी खूपच महत्त्वाचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेक देशांकडून टीका होतीये. स्वतःचा अपयश झाकण्यासाठी ट्रम्प सरकार बळीचा बकरा शोधतंय अशी टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केली आहे. पण अशा आरोप प्रत्यारोपातून जगाला मूर्ख बनवता येत नाही असं त्यांनी म्हटलंय. कोणाच्या साथीमुळे अमेरिकेतल्या सार्वजनिक आरोग्याचं दुर्दैवी चित्र जगासमोर आलंय आणि त्यामुळे आपलं नेतृत्व सिद्ध करायला अमेरिकेला संधीच उरलेली नाही असं रशियानं म्हटलंय. तर ट्रम्प यांचं पाऊल निराशाजनक आणि जागतिक आरोग्याला धक्का देणारं आहे असं मत जर्मनीनं व्यक्त केलं. आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येवरून अमेरिकेत अजूनही निदर्शनं सुरूच आहेत. व्हाईट हाऊसच्या समोर सलग दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी निदर्शनं केली. जमावाला पांगवण्याकरता, थोपवण्याकरता पोलिसांना अश्रूधूर आणि रबरी गोळ्यांचा मारा करावा लागला. हँड्स अप, डोंट शूट, आय कांट ब्रीथ या घोषणा आंदोलकांनी दिल्या. लंडन जवळच्या परिसरात इमारतीच्या सभोवती असलेली प्लायवूडची भिंत सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्या भिंतीवर वी ग्रीव असं शब्द लिहिले गेलेत. कोरोनाच्या साथीत मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता दर गुरुवारी स्थानिक इथे एकत्र येतात. श्रद्धांजलीसाठी ही पुरेशी जागा आहे, त्यामुळे ती लोकांच्या सोयीची आहे. जगभरातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाखांच्या वर गेलाय. तर आतापर्यंत कोरोनामुळे 3,74,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत, तर त्यापाठोपाठ ब्राझीलचा नंबर लागतो. भारतानं 9व्या स्थानावरून 7व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारतात 1,91,000च्या वर कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे 2 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेलं इटलीतील रोमचं प्राणी संग्रहालय पुन्हा उघडलंय. रोमच्या मध्यभागी असलेल्या अतिशय निसर्गरम्य मोकळ्या जागांवर वेळ घालवण्यासाठी आणि मुलांना सिंह, वाघ आणि हत्ती दाखवण्यासाठी कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सध्या या प्राणी संग्रहालयाची तिकीटं फक्त ऑनलाईन बुक करता येणार आहेत. अमेरिकेतल्या सॅन दियागो इथल्या प्राणी संग्रहालयामध्ये आलेल्या पर्यटकांना 2 नवीन पाहुण्यांचं दर्शन घडलं. 2 भारतीय एकशिंगी गेंड्यांच्या पिलांना प्रथमच खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं. या दोन्ही गेंड्यांचा जन्म 25 मार्च आणि 11 एप्रिलला झाला होता. यातील छोटी मादी पिलाचं नाव ठेवण्यात आलं नसलं तरी दुसऱ्या नरपिलाचं नाव अर्जुन असं ठेवलं गेलंय.